जैन धर्मातील सुप्रसिद्ध समाजसेवक व विभिन्न संघटनेत मोलाची भूमिका असलेल्या अभिनंदन पेंढारी यांना नुकतेच शिवछत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील दामोदर नाट्यगृहात अरुणाचलचे माजी राज्यपाल व ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा, त्रिपुरा राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष अनिल सरकार, साहित्यिक जगदीश चंद्र चौरे, खासदार बिस्वेंद्र पासवान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा राष्ट्रीय समता पुरस्कार पार पडला. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अभिनंदन पेंढारी यांचे याबाबत सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. येत्या 5 मे रोजी ओसवाल भवन येथे नवकार महामंत्राचा सामूहिक जाप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. ओसवाल भवन येथे रविवार 5 मे रोजी सकाळी 8:30 वाजतापासून हा जप आराधना कार्यक्रम सुरू होईल. याचा सर्व जैन धर्म बांधवांनी लाभ घ्यावा असं जाहीर आवाहन श्री सकल जैन समाजाच्या वतीनं करण्यात येत आहे. गुरुवारच्या रात्री 11 वाजता सिंडिकेट बँकेच्या अलर्ट अलार्मनं पोलीस आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. नंतर झालेल्या चौकशीत हा तांत्रिक बिघाड होता हे स्पष्ट झालं. गुरुवारच्या रात्री 11 वाजता वलगाव रोडवरील सिंडिकेट बँकचा अलर्ट अलार्म अचानक वाजू लागला. बँकेत दरोडा पडला की काय असा धसका घेत लागलीच पोलिसांना बोलवण्यात आले. नागरिकांची गर्दी ही येथे शंकेची पाल चुकल्याने जमली होती. परंतु झालेल्या चौकशीत हा अलर्ट अलार्म म्हणजे धोक्याची सूचना देणारी घंटी तांत्रिक बिघाडामुळे वाजली होती हे निष्पन्न झाले आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. परंतु तोवर मात्र सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता हे विशेष. राजापेठ पोलिसांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या 17 वर्षीय तरुण अनिल साहू याच्या आत्महत्येची कसून चौकशी करावी अशी मागणी मृतकाच्या आईनं पोलिसांना केली आहे. त्यांच्या मृत्यूस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. गोपालनगर निवासी शैलेजा अनिल साहू या महिलेने राजापेठ पोलिसात तरुण अनिल साहू या 17 वर्षीय युवकाचा गळफास घेऊन आत्महत्या प्रकरणी सविस्तर तपास करून त्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यावर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी चांदणी चौक निवासी साहिल उर्फ मज्जू व अमर चंदोले आशिष व एक महिला यांच्यावर पैशाची मागणी व दबाव आणण्याचा आरोप करीत या दबावातून तरुण साहूने आत्महत्या केली असाही तक्रार दिली व या आरोपीवर आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करावा असे निवेदन दिले. जवाहर गेट वार्डातील शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी काँग्रेसच्या नगरसेविकेसह आमदारांवर फुकटचे श्रेय लाटण्याचा ठपका ठेवलाय. शिवसेनेच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे होत असलेलं काम काँग्रेसची जवाहर गेट प्रभागातील नगरसेविका व काँग्रेसचे आमदार स्वतःच्या नावावर झाल्याचे दाखवीत दिशाभूल करतायत असा आरोप प्रवीण हरमकर यांचा आहे. शनिवारी जवाहर गेट प्रभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईन टाकण्याची कामाची सुरुवात होत आहे. ही पाईपलाईन टाकण्यासंदर्भात शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांनी वेळोवेळी आंदोलने, स्मरणपत्रे, निवेदने देत सतत पाठपुरावा केला. असे दस्तावेज व उत्तरांची पत्रेही त्यांच्याकडे आहे. याच तीव्र आंदोलनाच्या दणक्यामुळे आता जवाहर गेट प्रभागात ही पाईपलाईन जीवन प्राधिकरण टाकीत आहे. परंतु काँग्रेसचे आमदार आणि येथील नगरसेविका या कामाचे फुकटचे श्रेय घेत उद्घाटन समारोह करीत आहे असा आरोप नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी त्यांच्या समर्थकांनी केला आहे. काम करायचे, गुन्हे दाखल होत असतानाही आंदोलने करायची आणि त्यांनी फुकटचे श्रेय लाटायचे ही कुठली पद्धत झाली असा घणाघाती आरोपही प्रवीण हरमकर यांनी केला आहे. आम्ही जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सतत जे पाठपुरावा केला त्याची नवीन पाईपलाईनचं उद्घाटन उद्या भलतेच काँग्रेसी लोक करायला सुरू करून राहिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आम्ही केलेला पाठपुरावा 2010 पासून सुरू केलेला आहे ते तुम्ही बघू शकता. यामध्ये आमचे नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी सतत ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला. 2010 पासून ह्या चळवळीला आम्ही सुरू नेलं, करून समोर केलं आणि आता सध्या याचा काँग्रेसी लोक फायदा घेऊन राहिले.
रेनबो आरामगर के साथ में हमने अनेक आंदोलन करने पानी पुरोठा के लिए पाइपलाइन खराब हो गई, हमारे तो फोर्स नहीं बढ़ता, ये नहीं होता। रेनबो ने हरदम वहाँ जाके आंदोलन किए, लेडीज लोगों को भी साथ में लेके गए हम। और आज जब ये उद्घाटन की बारी आई तो कांग्रेसी लोग खुद अपने आप पे श्रेय ले रहे कि हमने ये पानी पुरोठा का ये लाए वो लाए करे, जगह जगह फ्लैग्स लगा रहे। ये गलत बात है। विकास करो, हम भी तुम्हारे साथ में, लेकिन जो दूसरा करता है उसका श्रेय तुम मत लो। इसलिए हमारा ये इसके बारे में हम खेद व्यक्त करते हैं। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. अमरावती नागपूर महामार्गावर शासन व प्रशासनाच्या चुकीमुळे अमरावती, मोर्शी, वरुड, नांदगाव पेठ, पंचतारांकित MIDC या परिसरातील नागरिकांना टोल टॅक्सचा नाहक भुर्दंड सोसावा लागतोय. या मार्गावर टोल वसुली करणे सुरू झाले असून या महामार्गाच्या चौपदरीकरणावर जो खर्च झाला तो वसूल करण्यासाठी हा टोल टॅक्स वसूल करण्यात येतोय अशी माहिती पुढे करण्यात येत आहे. हा टोल वसुलीचा मुद्दा आता ऐरणीवर आला असून या प्रकरणी शासन व प्रशासन दोघांनाही धारेवर धरण्यात येत आहे. या प्रकरणी मनसेने शुक्रवारी विभागीय महसूल आयुक्तांकडे रीतसर तक्रार दाखल करून चूक सुधारण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी या रस्ता चौपदरीकरणासाठी 725 कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली होती. जर या 725 कोटीच्या निधीतून हे रस्ता चौपदरीकरणाचे काम झाले तर टोल टॅक्सची वसुली कशापोटी असा खडा सवालही पप्पू पाटील यांनी जाहीर स्वरूपात विचारलाय. जर या 725 कोटीच्या निधीतून हे काम झाले नाही तर हे पैसे चोरीला गेले असावेत अशी शंका उपस्थित करून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तशी तक्रारही पप्पू पाटील यांनी दिली असून हा निधी शोधून काढण्याची मागणीही करण्यात आली आहे. हा टोल वसुलीचा मुद्दा आणखी तापणार असे स्पष्ट संकेत या हालचालीवरून दिसून येत आहेत. जो नागपूर रोडवर टोल नाका लागलेला आहे, हा टोल नाका अवैध लागलेला आहे. कुठंतरी अमरावती जिल्ह्याला विभागण्याचं काम हा टोल नाका करत आहे. जे लोक फक्त 8-9 किलोमीटर रस्ता वापरणार आहेत त्यांनाही आता 65 रुपये, पण पुढे त्याची वाढून किंमत 90 रुपये, जाण्या येणे 90 रुपयापर्यंत जाणार आहे. आणि या टोल नाक्यासाठी 9 सप्टेंबर 2011ला पत्रकार परिषद घेऊन माननीय आमदार अमरावतीचे यांनी अमरावती जनतेला हे सांगितलं होतं की मी या रस्त्यासाठी चौपदरीकरणासाठी 725 कोटी रुपये आणले. मात्र 725 कोटी जर आले तर हा टोल इथं लागला कसा, आणि ते टोल लावत असताना नियमाची कोणतीही त्याच्यात नियम कोणताही बाळगला नाही. कारण की हा टोल नाका सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीपासून 10 किलोमीटर दूर पाहिजे होता. तो जर 10 किलोमीटर दूर असता तर जवळपास जो नांदगाव पेठच्या पुढे रिलायन्सचा पेट्रोल पंप आहे तितक्यात लागला असता. मात्र नाहक, मोर्शी, वरुड यांचे जे लोक आहे यांना येण्या जाण्याकरता जवळपास 90 रुपये द्यावं लागणार आहे. आणि बाकीची जी मंडळी आहे, हा भुर्दंड जो आहे ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. आमच्या अमरावती मतदारसंघाचे आमदार यांनी जनतेशी विश्वासघात केला म्हणून आम्ही माननीय आयुक्तांनाही निवेदन दिलं. आणि दुसरं आता 725 कोटी रुपये हरवले कसे याच्यावर सिटी कोतवालीत आता आम्ही निवेदन द्यायला, रिपोर्ट द्यायला चाललेलो आहोत. बडनेरा रेल्वे स्थानकावरील सेप्टिंग टँकमध्ये आढळलेल्या 17 वर्षीय युवकाच्या मृत्यू प्रकरणी या युवकाची हत्या झाली हे निष्पन्न झालंय. या प्रकरणी 2 मारेकऱ्यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली असून न्यायालयाने या दोन्ही आरोपितांना 5 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. साजिद खान सुभान खान व सादिक खान सुभान खान असे या आरोपितांची नावे असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलिसांकडून होत असलेल्या प्रयत्नांना नागरिक साथ देत नसल्यानेच वाहतुकीचा पुरता खोळंबा होतो. नागरिक स्वतः बेशिस्तीने वागतात आणि दोष पोलिसांना देतात. हे वागणे बरे नव्हे. महानगरातील जयस्तंभ चौकात अशीच कारवाई करीत असलेल्या पोलिसांसमवेत बेजबाबदार नागरिकांची बाचाबाची शुक्रवारी बघावयास मिळाली. जो भी ड्राइवर है उसको उतना कॉमन सेंस तो होना चाहिए ना. यहाँ हर वक्त पार्किंग होती है भैया. ये रोड है मैडम, रोड पे पार्किंग नहीं हो सकती. हम लोग कर सकते हैं. उनको बुलाइए आप भैया. उड़ाएंगे क्या? तो उड़ाएंगे क्या? फिर रहेगा हम पे
भैया का हॉर्न हॉर्न दी मतलब एक तो गलती आप करेगी और फिर हम पे चढ़ेगी। रोड बने पूरी क्लीन लाईन नाही असे हा गोंधळ बघितला तर उलटा चोर कोतवाल को डाटेचा प्रत्यय आल्या वाचून राहत नाही। कुठेही कसेही वाहन पार्क करणारे नागरिकच मग बेशिस्त वाहतुकीची तक्रार करतात आणि हुज्जतही घालतात। कौन से प्रेस से कहाँ का है? सिटी न्यूज़ चैनल। सिटी न्यूज़ चैनल ना। क्या नाम बता जरा? प्रदीप सोजतिया। हाँ? प्रदीप सोजतिया। मेरा नाम हाँ, चंदू भाई का कौन है? छोटा भाई। चंदू भाई को बोलना, गुड्डू राठी ने बोला। ठीक है, ठीक। या सर्व बाबी सगळ्यांनीच पाळल्या तर शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागू शकते, हेही तितकेच खरे। धारणी अमरावती मुख्य मार्गावरील चित्री गावाजवळच्या जंगल परिसरात सागवानचे झाड भर रस्त्यात आडवे करून रात्री 1 वाजताच्या सुमारास 10 लोकांच्या सशस्त्र टोळीने येणाऱ्या वाहनांना अडवून लोकांवर हल्ला करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला। परंतु ऐनवेळी याच मार्गावरून धारणी पोलीस स्टेशनचे वाहन अमरावतीकडे येत असता त्यांनी सायरन वाजवताच दरोडेखोरांचा हा दरोड्याचा प्रयत्न फसला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। धारणीपासून 20 किलोमीटर अंतरावरील चित्री गावालगतच्या जंगलात मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला। या 10 सशस्त्र लुटाऱ्यांच्या टोळीजवळ कुऱ्हाड, लाठ्या काठ्या, दगड आदी साहित्य होते अशी माहितीही मिळाली आहे।